ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनला जे 2 सॅम्पल पाहिजे होते ते मिळालेले आहेत. मैनावती आणि सायली यांच्या केसांचे सॅम्पल त्याने घेतलेले आहेत आणि आता या सॅम्पलमुळे खूप मोठा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सॅम्पल त्याने DNA साठी पाठवणार आहे आणि ह्यामुळे समजणार आहे की नक्की हे लोखंडे दाम्पत्य सायलीचे आईवडील आहेत की नाहीत आणि त्यासाठी त्याने लगेच चैतन्याला फोन केलेला आहे. चैतन्याला बोलवून तो त्याला सांगतोय की लवकरात लवकर हे सॅम्पल घेऊन जा आणि आजच्या आजच हा रिपोर्ट मला समजला पाहिजे. हा DNA रिपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असं देखील त्याने चैतन्याला सांगून ठेवलेलं असतं. आता सर्वजण हॉलमध्ये जमलेले आहेत. सुभेदार कुटुंबियांच्या घरी सध्याची दिवाळी ही खूपच आनंदाची चालू आहे कारण सायलीचे आईवडील मिळालेले आहेत आणि तेवढ्यात अजून एक आनंदाची बातमी त्यांच्यावर येऊन पडते. ती म्हणजे सायलीच्या 3ही बहिणी देखील आलेल्या असतात. या गोष्टीचा मोठा धक्का खरं तर प्रियाला बसलेला आहे कारण जेव्हा तिला समजतं की सायलीच्या बहिणी आलेल्या आहेत तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवतं की या आपल्या बहिणी आहेत आणि या नक्कीच आपल्याला ओळखतील. या गोष्टीचा कितीतरी त्रास प्रियाला होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्या 3ही बहिणी दारात आलेल्या असतात आणि आल्याबरोबरच त्यांचं लक्ष जातं ते म्हणजे प्रियाकडेच. सायली ही तिथे उभी असली तरी देखील त्यांचं तिच्याकडे लक्ष जात नाही. त्यांना प्रथम दर्शनी असंच वाटतं की प्रिया हीच आपली बहीण आहे आणि लगेच जाऊन त्या तिला बिलगतात आणि तिची झेड काढायला लागतात. प्रियाला मात्र या गोष्टी अजिबात पटत नाहीत. खरं तर त्या प्रियाला प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रिया मनातून म्हणत असते कसले आहेत या, किती चीप आहेत आणि कसले काय बोलतायत या, आणि ती त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करत असते. सदाशिव देखील त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या मात्र अजिबात लक्ष देत नसतात. काय बबबले, तू तर मोठ्या घरात येऊन पडलीस, कसलं भारी घर आहे तुझं, आम्हाला तर असलं घर बघायला पण मिळलं नाही. भारी झालं बाबा तुझ्या, असं म्हणून त्या बोलत असतात. त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून प्रियाला तर धडकीच भरत असते कारण त्यांचं ते बोलणं वागणं यावरून स्पष्टपणे कळत असतं की या तर नक्कीच प्रियाच्याच बहिणी असल्या पाहिजेत. पण या सगळ्यामुळे सुभेदार कुटुंबीय मात्र भलतंच ऑकवर्ड झालेलं असतं. त्यांना त्या 3ही बहिणींचं म्हणजेच प्रियाच्या खरंतर बहिणीच वागणं स्पष्टपणे आवडतच नसतं पण आता त्या सायलीच्या बहिणी म्हणून आलेल्या असतात त्यामुळे त्यांना ते सगळं काही सहन करणं भाग पडलेलं असतं. प्रिया त्यांना कसंतरी सहन करत असते. आता प्रियाचा देखील सहनशीलतेचा अंत होतो. ती त्यांना बाजूला ढकलते आणि म्हणते, मी नाहीये, तुमची बहीण तिकडे बाजूला, ती तिकडे बघा, ती आहे ना ती सायली, ती आहे तुमची बहीण, असं म्हणून तिने सगळं काही आता सायलीवर ढकलून दिलेलं असतं. आता सायलीला सुद्धा हे सगळं सांभाळणं खरंतर अवघड जात असतं. पण या आपल्या बहिण्या आहेत या गोष्टीचा थोडासा आनंद सायलीला देखील झालेला असतो. झालं तर या रीना, मीना आणि टीना डायरेक्ट आता सायलीला जाऊन धडकलेले आहेत आणि तिकडून मैनावती आणि सदाशिव सांगण्याचा प्रयत्न करतायत की अरे तेच म्हणतोय मी, ती बबली, ती नाहीये, ही सायली, ही बबली आहे. लगेच त्या सायलीकडे जातात आणि लगेच सायलीच्या अंगावरच सोनच पाहायला लागतात. बाई कसली श्रीमंत आहेस तू, भारी झाल बाबा, तुझं सुभेदारांच्या घरी आलीयस ना, खरंच देवांना तुझं कल्याणच केलं म्हणायचं, असं काहीच त्या बोलत आहेत. म्हणजे त्यांना सायली इतक्या दिवसाने भेटलेली आहे याचं काही पडलेलं नाहीये. पण सायलीच्या अंगावर किती सोनं आहे, सायलीच घर किती मोठं आहे, अशा स्वार्थाच्या गोष्टी मात्र त्यांना लगेच समजतायत. त्यानंतर त्यांचं लक्ष जातं ते म्हणजे अर्जुनकड सायली ओळख करून देते. हे तुमचे भाऊजे आहेत आणि हे मोठे वकील आहेत. तेव्हा ती म्हणते, भारी आहे बाबा, चांगलं आहे की अग वकील आहेत म्हणल्यानंतर यांची बिदागी चांगली मोठी असेल. बिदागी हा शब्द ऐकल्यावर अर्जुन मात्र पेचात पडतो. आता ही बिदागी काय असते
तेव्हा सायली म्हणते बिदागी म्हणजे पैसे, आणि अर्जुनला कळतं की ह्या तर डायरेक्ट पैशाविषयीच बोलू लागलेले आहेत. आणि ते पण अर्जुनच्या नाथजीला तर यातलं काहीही सहन होत नसतं, पण सायलीमुळे त्या अगदी मुख गिळून गप्प बसलेले असतात. आता सायली लहानपणी कशी होती ते त्या तिघीजणी सांगत असतात, पण सायलीचा एकही गुण त्यामध्ये मॅच होत नसतो. त्या सांगतात की सायली, तर अहो, तुम्हाला असं वाटेल की आम्ही खोडकर होतो, ही बबली आहे ना आमच्यापेक्षा डबल खोडकर होती. हेल्यावर तर अर्जुनला आता अगदी 100% खात्री पडलेली आहे, या सायलीच्या बहिणी असूच शकत नाहीत आणि हे सायलीचे आईवडील असूच शकत नाहीत. अर्जुनची भेट झाल्यानंतर त्या अर्जुनच्या बिदागीबद्दल आणि अर्जुन किती श्रीमंत आहे याबद्दलच बोलायला सुरुवात करतात. तर मैनावती त्यांना म्हणते, अगं या इकडे जरा फराळ बिराळ करून घ्या. असं म्हणल्याबरोबर त्या मैनावतीच्या अगदी जवळच येऊन बसतात. एकाच सोप्यावर दाटीवाटीन त्या सगळ्या बसलेल्या असतात आणि समोर चिवडा आणि चकली ठेवलेल बघून एक बहीण तर म्हणते, अग हे काय नुसता चकनाच ठेवलाय की काय इथं. असं म्हणल्यावर तर अर्जुन आणि सायली एकमेकाकडे बघू लागतात आणि प्रताप म्हणतो, चकना अहो, तो फराळ आहे. तेव्हा त्या बहिणी म्हणतात, हा फराळ फराळ. लगेच अस्मिता म्हणते, अग यांना देखील आणखी फराळ. विमल यांच्यासाठी फराळ आण बरं. असं म्हणल्याबरोबर विमल म्हणते, हो हो घेऊन येते. हा त्यांची अस्मिताशी ओळख करून देण्यात आलेली असते. सायली म्हणते की ही माझी ननंद आहे अस्मिता. असं म्हणल्याबरोबर त्या म्हणतात, ही ननंद आहे आणि ही काय करते इथेच असते की काय. असं म्हणून अस्मिताच्या डायरेक्ट तोंडावरच त्यांनी तिचा अपमान देखील केलेला असतो. आता विमलने यांच्यासाठी फराळ आणलेला असतो तर लगेच त्यातली एक बहीण म्हणते, अहो याच्याबरोबर ती शेजवान चटणी असती ना तर खूपच छान वाटलं असतं. म्हणजे त्या शेजवान चटणीमध्ये चकली बुडवून खाल्ली ना, वाव इतकी छान लागते ना. असं म्हणल्यावर विमल म्हणते, हो हो आणते ना. आणि त्यांची ती खाण्याची पद्धत बघून सुभेदार कुटुंबीय पुरते हादरून गेलेले असतात. या सगळ्यात जर का सायलीच्या बहिणी असतील तर काही खरं नाहीये हे अर्जुनला वाटत असतं. तेवढ्यात चैतन्य तेथे आलेला असतो. चैतन्य बाहेरच असतो आणि तो अर्जुनला हाक मारतो. अर्जुन धावत पळतच त्याच्याकडे जातो. त्याच्या खिशातले ते दोन्ही सॅम्पल तो चैतन्याला देतो. हे दोघेही बाहेर आलेले असतात. या दोघांमध्ये नक्की काय बोलणं चाललेलं आहे ते घरातल्या कोणालाच माहिती नसतं. अर्जुन चैतन्याला सांगतो, हे बघ, हे 2 पाकिट अतिशय महत्वाचे आहेत. एका पाकिटामध्ये सायलीचे सॅम्पल तर दुसऱ्या पाकिटामध्ये मैनावतीचे सॅम्पल आहेत. हे आजच्या आज DNA रिपोर्टच्या लॅबमध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग की मला आजच्या आजच हे रिपोर्ट पाहिजे आहेत. काय पैसे पाहिजे असतील ते दे, पण हे रिपोर्ट मला आजच पाहिजेत हे त्यांना सांगून ठेव. चैतन्य म्हणतो, तो अगदी तू म्हणशील तसंच मी करणार आहे. चैतन्य आतमध्ये पाहिलेलं असतं की 3 मुली वेगळ्या आलेल्या आहेत. तो विचारतो, त्या कोण आहेत. तेव्हा तो सांगतो की या सायलीच्या बहिणी आहेत. चैतन्य म्हणतो, मला तर अजिबात वाटत नाही. अर्जुन म्हणतो, मला देखील तेच वाटते. त्यांचं वागणं बोलणं हे सगळं पाहिलं ना तर मला अजिबात वाटत नाही की या सायलीच्या बहिणी आहेत. म्हणूनच तर हे रिपोर्ट मला आजच्याच पाहिजेत असं त्याने सांगितलेलं असतं. आता चैतन्य ते रिपोर्ट घेऊन गेलेला असतो आणि सुभेदार कुटुंब यांच्या घरी आता भाऊबीचा उत्सव पार पडणार असतो. त्यासाठी सायलीने पाटाच्या भोवती छान रांगोळी देखील काढलेली असते, कारण अस्मिता, अर्जुन आणि अश्विन यांना ओवाळणार असते. तर स्वतः सायली देखील अश्विनला ओवाळणार असते आणि प्रतापला प्रतिमा देखील ओवाळणार असते आणि त्यासाठी प्रतिमा देखील आलेले असते. तर विराज देखील तिच्याबरोबर आलेला असतो आणि प्रतापला आठवत असतं ते म्हणजे मागच्या वर्षीची दिवाळी. प्रताप सांगतो की नेहमी मला प्रतिमा तिने हाताने बनवलेली बरखी भरवायची, पण आता मात्र त्या गोष्टी सगळ्या ती विसरून गेलेली आहे. तिने विकत आणलेली बरखी मला भरवली खरं तर ती स्वतःच्या हाताने बनवलेलीच बरखी भरभरत होती.
अशी आठवण तो तिची सांगत असतो आणि सर्वांनाच ती आठवण आठवत असते. पण अजून प्रतिमा मात्र तेथे नसते. आणि त्यानंतर एक मोठी आश्चर्याची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. प्रतिमाने प्रतापला ओवाळलेलं असतं आणि ओवाळल्यानंतर प्रतिमा स्वतः प्रतापला म्हणते, तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला माझ्या हाताने बनवलेली बरखी भरवत असते आणि ती गोष्ट लक्षात ठेवून मी बरखी बनवलेली देखील आहे आणि तुमच्यासाठी आणलेली देखील आहे. हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनाच मोठा सुखद धक्काच बसलेला आहे, कारण यामुळे स्पष्ट झालंय की आता प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. आणि ते पण स्पष्टपणे. या सगळ्याचा सगळ्यात मोठा धक्का प्रियाला बसलेला आहे, कारण जर का प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या तर प्रियाची पुरती वाट लागणार आहे. कारण प्रतिमाला समजणार आहे की प्रिया ही तिची मुलगी नाहीये. रविराजकडून तो डबा मागवलेला असतो ज्यामध्ये तिने बरखी बनवून आणलेली असते. रविराज लगेच तो डबा तिच्याकडे देतो. त्यातली एक बरखी काढून ती प्रतापला भरवते देखील. प्रतापला खूप छान वाटतं, कारण किती दिवसानंतर बरखी तिने भरवलेली असते. पण इकडे प्रियाच्या बहिणी मात्र म्हणत असतात. या सुभेदारांच्या घरचे भाऊबीज मात्र खूपच मिळमिळीत. नुसत्या एका बरखीमुळे ते एवढे इमोशनल झालेले आहेत. त्यांना माहितीच नाहीये की या बरखीचा नक्की काय अर्थ आहे. पण इकडे प्रताप, रविराज आणि सगळे घरातले सदस्य मात्र खूपच आनंदी झालेत. आजी तर देवाचे आभार मानत आहे, कारण कित्येक दिवसानंतर प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत आणि त्या आठवत असताना तिला कसलाच त्रास देखील होत नाहीये. अगदी सहज तिने त्या आठवणी आठवत आहे. आता त्यानंतर अर्जुन बसलेला असतो आणि त्याला अस्मिता ओवळत असते आणि ओवळताच असताना ती म्हणत असते की माझ्यासाठी गिफ्ट काय आणले ते सांग. अर्जुन म्हणतो, अगोदर ओवाळल्यानंतर सांगणार. आता ती पेढा भरवायच्या अगोदर म्हणते, अगोदर गिफ्ट दे त्यानंतर मी पेढा भरवणार. अर्जुन म्हणतो, नाही, अगोदर पेढा भरव मग गिफ्ट देणार. त्या दोघांचं भांडण चालू असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते, बास करा बरं पोरगटपणा. अस्मिता पेढा भरव अगोदर. त्याला अस्मिता आता त्याला पेढा भरवते यार. जून म्हणतो, आता मी तुझ्यासाठी छानच गिफ्ट देणार आहे. आणि खरोखरच अर्जुनने तिच्यासाठी खूपच छान असं सोन्याचं गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट अस्मिताच्या समोर ठेवल्यावर अस्मिता तर एकदम आनंदाने उडाच मारू लागते आणि ती म्हणते, खरंच अर्जुन या जगातला सगळ्यात बेस्ट भाऊ म्हणजे तो आहे. पण या कॉम्प्लिमेंटमुळे सगळ्यात जास्त वाईट वाटले ते म्हणजे अश्विनला, कारण सर्वाच्या समोर अर्जुन किती ग्रेट आहे हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा तो तोंड पाडून बसलेला असतो. अस्मिता आता त्याला हाक मारते आणि म्हणते, अश्विन चल बरं, मला तुला ओवाळायचंय. तेव्हा तो म्हणतो, मला ओवळण्याची काय गरज आहे. या जगातल्या सगळ्यात बेस्ट भावाला तू ओवळले ना, मग माझी काय गरज आहे तुला, असं तो चिडून बोलत असतो. मला ओवळूनच घ्यायचं नाहीये असं म्हणून तो उठतो आणि त्याच्या रूमकडे चाललेला असतो. तेव्हा पूर्णाजी मात्र शांत बसत नाही. पूर्णाजी त्याला थांबव. त्याने म्हणते, अश्विन बस इथं आणि वावळून घे. नाही त्या गोष्टी उगच काढू नको. सणासुदी दिवशी उगच मला वाईट बोलायला लावू नको असं म्हणून चांगली तंबी देऊन तिने अश्विनला खाली बसवलेल असतं. पूर्णाजीच्या पुढे त्याला आता जास्त काही बोलता येत नसतं. त्यामुळे तो लगेच खाली बसतो आणि अस्मिताकडून त्याला ओवाळून देखील घ्यावं लागतं. अस्मिता त्याला ओवाळते, पण त्याला एक शब्द देखील ती बोलत नाही आणि तो देखील तिला एक शब्दही बोलत नाही. त्यानंतर तो तिला ओवाळणी म्हणून काही पैसे देखील देतो. पण अस्मिताला मात्र त्याच हे वागणं अजिबात पटलेलं नसतं, कारण तो सगळं जे काही करतोय ते अगदी उपकार केल्यासारखं करत असतो आणि त्याला अर्जुनच वागणं आवडलेलं नसतं आणि त्यामुळे तो नाराज होऊन बसलेला आहे. ही देखील गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असते. देखील त्याला थोडासा पेढा भरवते. तो तिच्यातला थोडा पेढा खातो आणि लगेचच उठून निघून जातो. खरं तर अजून सायलीला देखील त्याला ओवळायचं असतं, पण सायलीकडे कसलंच तो पाहत देखील नाही आणि एका क्षणात तो सायलीच्या समोरून निघून जातो. सायली त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते,
पण तो मात्र बघत देखील नाही. सायलीला आठवत असते ती म्हणजे राखी पौर्णिमा, कारण राखी पौर्णिमेवशी त्यांनी सांगितलेलं असतं की आता मी तुमचा भाऊ आहे. तुम्हाला जे काय असेल ना ते माझ्याबरोबर तुम्ही शेअर करू शकता. तुमचा भाऊ तुमचं नेहमी रक्षण करेल असं त्याने सांगितलेलं असतं. आणि सायलीला तो प्रसंग आठवत असतो, पण आता तो मात्र बघायला देखील तयार नाहीये. मागच्या वेळेस स्वतः सायलीने त्याच्या मनगटावर राखी बांधलेली असते, पण त्या सगळ्या गोष्टी तो आता पूर्णतः विसरून गेलेला आहे आणि तो सायलीचा तिरस्कार करू लागलेला आहे. या गोष्टीत सायलीला वाईट वाटत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने जे काही रिपोर्ट मागवलेले होते ते रिपोर्ट आलेले आहेत आणि त्यामुळे अर्जुनच्या समोर एक मोठा खुलासा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो खुलासा आता सायलीला कसा सांगायचा हा प्रश्न मात्र त्याच्या पुढे आहे. चैतन्य रिपोर्ट घेऊन आलेला आहे आणि त्या रिपोर्ट बघितल्यावर अर्जुनला समजले की हे जे लोखंडे दाम्पत्य आहे ते सायलीचे आईवडील नाहीयेत. आता मात्र अर्जुनला समजले की हे दोघेही फ्रॉड आहेत आणि ही गोष्ट सायलीला सांगणं खूप गरजेचं आहे, कारण सायलीला हे पटणं अशक्य आहे, पण तेच सत्य आहे. आणि म्हणूनच अर्जुनच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला आहे, कारण रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसतंय की सायली ही त्यांचीची मुलगी नाहीये. पण आता ही गोष्ट सायलीला सांगायची कशी हा मात्र मोठा प्रश्न त्याच्या समोर आहे. चैतन्य म्हणतो ही गोष्ट सायलीला लवकरात लवकर सांगणं गरजेचं आहे. अर्जुन देखील म्हणतो हो, पण आता ही गोष्ट तिला पटेल का, कारण इतक्या वर्षानंतर तिला आईवडील मिळालेले आहेत म्हणल्यानंतर या गोष्टी तिला मान्य होतील का हे मात्र कठीण आहे. आणि त्यानंतर रात्री तो तिच्याशी बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तो तिला म्हणतो की मला तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं म्हणून मी इथे तुम्हाला बोलावले. खरं तर सायलीला असं वाटत असतं की अर्जुनला एखाद्या केसबद्दल बोलायचं असेल. ती म्हणते म्हणजे तुम्हाला केसबद्दल बोलायचं नाहीये, अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही मला सांगाल. तेव्हा अर्जुन म्हणतो की समज तुझी एखादी आवडती व्यक्ती तुझ्यापासून दूर जाणार म्हणल्यानंतर तुला कसं वाटेल हे ऐकल्यावर तर सायलीला अजूनच धक्का बसतो. सायली म्हणते तुम्हाला नक्की काय म्हणायचं ना ते स्पष्टपणे सांगा. तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये. खरं तर मला वाटत होतं तुम्ही एखाद्या केसबद्दल मला बोलायला आलेला असाल, पण आता हा मॅटर काहीतरी वेगळाच दिसतोय आणि गंभीर दिसतोय. आता अर्जुन कशा प्रकारे सायलीला सांगणार की हे जे लोखंडे दाम्पत्य आहे ते तुझे आईवडील नाहीयेत, कारण तुझा त्यांचा स्वभाव अजिबात मॅच होत नाहीये आणि DNA रिपोर्ट देखील तसेच आलेले आहेत की ते तुझे आईवडील नाहीयेत. आणि ह्या गोष्टी सायली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.